आजच्या या सत्कार सभेचे अध्यक्ष महोदय श्री धकडे, मुख्य अतिथी आणि आजची सत्कार मूर्ती आपला हा जो कार्यक्रम पार पडला, अगदी छोटी गाडी कार्यक्रम पार पडला आणि अगदी शांततेत पार पडला. मला आभार व्यक्त करण्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. त्याबरोबर चार ओळी सुद्धा सांगायला आग्रह झालेला आहे. मी इकडे पाहत होतो, थोडा चेहऱ्यांचा अभ्यास करत होतो. बऱ्याचशा लोकांना चेहऱ्यावर असे हावभाव होते की आज गप्प का बसलेले आहे. त्याचा मुख्य उद्देश असा होता की आपण नेहमी सारांना शुभेच्छा देतो, सारांविषयीच काही ना काही बोलतो. निदान यावेळेस तरी नखाते साहेबांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने इतर लोकांना चान्स मिळावं, इतर लोक समोर यावे अशी मनातून इच्छा होती आणि म्हणून मी गप्प बसलेलो. तसेही जरी आग्रह झाला नसता तरीही माझा जो त्यांच्याविषयीचा भाव आहे तो भाव व्यक्त करण्याकरता मी स्वतःहूनच आभार प्रदर्शन व्हायच्या अगोदर समोर आलो असतो आणि माझा भाव त्यांच्याविषयी प्रगट केला असता. आता तसे ते माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, त्यामुळे आशीर्वाद पण म्हणा की त्यांना एक शुभेच्छा म्हणा हा द्यायचा माझा अधिकार आहे आणि तो मी निश्चित देणार. परंतु फक्त फरक एवढाच आहे की मी जो बोलतो तो गद्यातनं बोलण्यापेक्षा पद्यातनं बोलणं मला जास्त आवडते आणि म्हणून मी त्या चार ओळी तयार करतो. आणि हा भाव जो असतो तो प्रत्येकासाठीच असतो. म्हणून जास्त न लांबवता आभार प्रश्न मी नंतर घेतोच, परंतु माझ्या चार ओळी त्यांच्याविषयी ज्या लिहिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला इथे प्रस्तुत करतो. नखाते जी मैं आपके लिए कुछ ऐसा लिखा हूं कि तुम जियो हजारों साल सलामत रहो, तुम जियो हजारों साल सलामत रहो, हर पल खुशियों से भर जाए तुम्हारे दिन और रात, हर पल खुशियों से भर जाए तुम्हारे दिन और रात, जिंदगी के हर लिफाफे में खुशियाँ ही हो तुम्हारी, जिंदगी के हर लिफाफे में खुशियाँ ही हो तुम्हारी, हर कदम पर तुम्हारे लिए इज्जत हो सलामत, हर कदम पर तुम्हारे लिए इज्जत हो सलामत. आता एक उर्दूवर लिखा आलेला आहे. इफ्फत कदाचित तुम्हाला या शब्दाचा अर्थ कळला नसेल. इफ्फत हा अरबी शब्द आणि त्याचा हिंदीमध्ये असा अनुवाद केला तर इफ्फत का मतलब है पवित्रता. देखो कितना बड़ा एक ही शब्द है लेकिन उसका अर्थ कैसा है? पवित्रता. पवित्रता हा जो शब्द प्रयोग आहे तो मी त्यांच्याकरता याकरता उपयोगात आणलेला आहे की आपण त्यांचं इतर जीवन परिचय पाहिलेला आहे सरांनीच. त्यातून त्यांच्या जीवनाचे जे अष्टपैलू आहेत ते समोर आलेले आहेत. ते कदाचित तुम्हाला आम्हाला माहिती नव्हते, परंतु ते तुम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. त्यांच्याविषयी तुमचं एक मत तयार झालेलं आहे, एक ओपिनियन तयार झालेलं आहे, पर्सनल ओपिनियन तयार झालेलं आहे आणि ते ओपिनियन निश्चित पॉझिटिव्ह आहे, ते सकारात्मक आहे. म्हणून त्यांच्याकरिता इफ्फत हा शब्द मी खास करून तिथे आणलेला आहे. त्याचा अर्थही तुम्हाला सांगितलेला आहे. पवित्रता, लीलापणा आणि सदाचार या शब्दाचा अर्थ आहे. तर या तिन्ही शब्दामध्ये जर आपण कन्फ्युजन केलं तर आपण या निर्णयावर पोहोचतो की त्यांचं जीवन हे अगदी व्यवस्थित सदाचाराने भरलेलं असं आहे. आणि आणखी दुसरे चार ओळी मी त्यांच्यासाठी लिहिलेल्या होत्या. त्या लिहिलेल्या होत्या, जिंदगी के इस खास दिन पर बस यही है दिल की चाहत, जिंदगी के इस खास दिन पर बस यही है दिल की चाहत, आपकी खुशियां और प्यार आपके सपने हो सार्थक, आपके सपने हो सार्थक. तर त्याच्याकडे वाटतो की आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी वेळ दिली. आपला आजचा हा मोसम अगदी सुहाना मोसम आहे, तरीही आपण सर्व इथे उपस्थित झालात, वेळ दिली. मी सरांचे आभार व्यक्त करतो. आजचे कार्यक्रम संचालन श्री वानखेडे साहेबांनी केले आणि अगदी व्यवस्थित पार पाडलं.
त्याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि यानंतर जो कार्यक्रम आहे त्यात आपण सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करा अशी क्लब तर्फे आपल्याला विनंती करून मी आभार प्रदर्शन इथेच संपवतो. धन्यवाद.